लक्षावधी तरुण कार्यकर्ते ज्यांच्या एका शब्दासाठी जीव ओवाळून टाकायला तयार होतात, महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी हे पाहिलं असेल. असा दुसरा नेता कोणता असेल? एका बाजूला महाराष्ट्राची विकासाची ब्लूप्रिंट तयार करायची आणि दुसऱ्या बाजूला खळखट्याक हेही करायचं. या दोन्ही गोष्टी, चर्चा आणि खळखट्याक, वेळ पडली तर तडाखे सुद्धा देईन असं सरळ सरळ लोकांना सांगणारा दुसरा कुठला नेता आहे? मला माहिती आहे तुम्ही बहुसंख्य लोक अमेरिकेत राहणारे आहात, तरीही भारताकडे नजर ठेवून असता. त्यामुळे भारतातलं राजकारण आज ज्या पातळीवर उतरलं आहे, विशेष करून महाराष्ट्रातल्या राजकारणाची जी स्थिती आहे ती बघताना ज्यांचा संताप होतो, ज्यांना किळस येते, कुठलाही पक्ष घ्या सगळे फुल्या 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 सारखेच चोर असतात याची खंत वाटते. त्यांच्याही नजरेसमोर अपवाद म्हणून एखादंच नाव असतं. हा माणूस काहीतरी वेगळा आहे, त्याला संधी मिळाली तर तो काहीतरी वेगळं करून दाखवेल, नवनिर्माण करील, अशी खात्री महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर राहणाऱ्या दुसऱ्या कुठल्या नेत्याबद्दल मराठी माणसाला वाटू शकते? इतके दिवस आपण त्यांना, तुम्ही इथं यूट्यूबवर म्हणा, त्यांची भाषणं म्हणा, OTT प्लॅटफॉर्मवर आपल्या फोनवर त्यांची भाषणं ऐकली असतील. आज हा माणूस आपल्याला प्रत्यक्ष भेटायला आलेला आहे. त्यांचे फोटो बघा, त्यांचे व्हिडिओ बघा, त्यांची भाषणं ऐका, असं वाटतं की हा माणूस ना सतत रागावलेला आहे. त्याच्या मनात कसला तरी खतखतणारा राग आहे आणि त्या रागाबद्दल तो सतत बोलतोय आपल्याशी. पण अलीकडेच एका मुलाखतीत त्यांना विचारलं गेलं होतं की का हो, तुम्हाला सारखा इतका कसला राग आलेला असतो? तेव्हा ते म्हणाले, हो नाही हो, मी काही सारखा रागावलेला नसतो. आणि त्यांनी एक उदाहरण दिलं होतं. ते म्हणाले होते की समजा एखादा डाकू जर का हनीमूनला गेला तर तो त्याच्या गळ्यातल्या गोळ्यांची माळ त्याच्या गळ्यात घालून जाईल का? तसंच आहे माझं, मी काही सारखा रागावलेला नसतो. त्यामुळे आज ते त्यांच्या गळ्यातली माळ बाजूला ठेवून इथे येतील असं वाटतंय. हा माणूस दुसरा कोण असू शकेल? तर आपल्याशी अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी आज इथे येत आहेत. नाव आपल्याला सांगायचं खरंच कारण नाही. लाव रे तो व्हिडिओ. छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर त्याच्या तोंडून आपसूक जय येतं तो मराठी. ज्ञानेश्वर माऊलींपासून ते आमच्या कुसुमाग्रजांपर्यंतच्या कविता वाचताना तल्लीर होणारा जो असतो ना तो मराठी. हे पहिल्यांदाच ठरवलेलं आहे. होय, मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राच्या अस्मितेच्या आड येणाऱ्या कुठल्याही गोष्टीशी तडजोड केली जाणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये. मी अत्यंत एक कडवट मराठी आहे. जगभरामध्ये मराठी माणूस पसरलेला आहे, वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेला आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच. जेवढा महाराष्ट्राचा विचार तुम्हाला इतर भाषांमध्ये आणि इतर लोकांमध्ये जेवढा तुम्हाला नेता येईल, पसरवता येईल आणि आपण किती श्रीमंत आहोत हे सांगता येईल. कुसुमाग्रजांचं एक वाक्य आहे फार सुंदर. स्वातंत्र्य देवतेची विनवणी नावाचं एक त्यांची कविता होती, मी मध्यंतरी वाचून दाखवली होती. त्यातलं एक वाक्य फार सुंदर वाक्य आहे. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे. भाषा मेली की सगळं संपलं. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, कोणीही समोर येऊ देत, आपण मराठीत बोला. अर्थातच आपल्या सगळ्यांचा अभिमान वाटावा असा लाडका नेता माननीय श्री राजसाहेब ठाकरे. साहेब, मी आपल्याला विनंती करतो आपण बसावं. आणि मी भालेराव सरांना अशी विनंती करेन की त्यांनी साहेबांचं स्वागत करावं. भालेराव सर.
बसा सर. आपण सरांशी गप्पा मारायला सुरुवात करतो आहोत. अर्थातच या मुलाखतीचा सूर हा आपण ऐकणे आणि साहेबांनी सांगणे असाच आहे. त्यामुळे आमच्या दोघांची भूमिका या मुलाखतीमध्ये फक्त एखादा प्रश्न किंवा तुम्हाला बोलतं करण्यासाठी, आमच्या सगळ्यांच्या मनात काही प्रश्न आहेत तुमच्या लहानपणापासून आत्तापर्यंतच्या प्रवासासाठी, तो कसा घडला, कसे घडत गेलात यासाठी मी अपर्णाला विनंती करीन की त्यांनी मुलाखतीला सुरुवात करावी. आताच ह्या व्हिडिओ क्लिपमध्ये तुम्ही वाक्य ऐकलं असेल की महाराष्ट्र मेला तर देश मरेल. अशा पद्धतीचं जाज्वल्य वातावरण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये या माणसाचा जन्म झाला आहे. सर्वसाधारणपणाने मुलं 4 भिंतीच्या आत जगणाऱ्या कुटुंबात जन्माला येतात. तुमचा जन्म ज्या घरात महाराष्ट्राचा समकालीन महाराष्ट्राचा इतिहास घडला त्या घरात तुमचा जन्म झाला आणि ठाकरे ह्या आडनावासह तुमचं आयुष्य सुरू झालं. आपण इतर मुलांपेक्षा वेगळे आहोत आणि आपल्या घरात आपला काका असलेला माणूस हा घराच्या बाहेर खूपच उंच आणि खूपच मोठा माणूस आहे. हे तुम्हाला जाणवायला सुरुवात कधीपासून झाली? तुमच्या लहानपणातले काही प्रसंग आठवतात का? आणि त्याच्याच बरोबरीने प्रबोधनकार ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे, बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे संपूर्ण वेगवेगळे स्वभाव असलेली माणसं. या तिघांच्या स्वभावातलं तुमच्यात काय आलं असं तुम्हाला वाटतं? हे दोन्ही प्रश्न एकत्र आहेत. मी यांच्याकडे नंतर येतो. सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे आभार मानतो. एक तर मला इथे तुम्ही बोलवलंत. मी गेले काल आणि परवा मी 2 दिवस मी यांना विचारतोय, म्हटलं लोकांपर्यंत पोचलंय ना हे की अशा प्रकारचा काही कार्यक्रम आहे, मुलाखतीचा कार्यक्रम आहे. कारण जेवढे जण मला आत्तापर्यंत भेटले गेल्या 2 दिवसामध्ये त्याच्यामध्ये 2-3 वाक्यांच्या पलीकडे फारशी वाक्य नव्हती. कधी आलात, कधी निघणार आहात आणि इथे कसं काय येणं झालं. आता ह्या 3 वाक्यांवरती मला कळेल ना की तुमच्यापर्यंत हे पोचलंय का, मी कशासाठी आलोय हे. आणि त्याच्यामुळे तुम्ही लोक इथे येणार, तुम्ही गर्दी करणार की नाही करणार, या सगळ्या टेन्शनमध्ये मी आत्ता अख्खा माझा दिवस गेलेला आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने इथे आला त्याबद्दल मी आपला सगळ्यांचा मी खूपच आभारी आहे. आपण दोघांनी ज्या प्रश्नाला सुरुवात केली त्या प्रश्नाची उत्तरं शेवटी देईपर्यंत त्याला 56 वर्ष जातील. कारण तुम्ही बालपणापासून सुरुवात केली आहेत. तर त्याच्यामुळे असं कधी लहानपणी काही जाणवलं नाही, आम्हाला जाणवू दिलं पण नाही की आम्ही कोणत्या घरामध्ये आहोत किंवा काय. आणि खास करून बालमोहन विद्या मंदिरच्या आमच्या मास्तरांनी किंवा ज्या शिक्षिका होत्या, जे शिक्षक होते, खास करून शिक्षक जे होते, यांनी कधीच जाणून दिलं नाही आम्हाला की तू कोणीतरी वेगळा आहेस. याचं कारण इतरांबरोबर आम्हालाही ते फटके बसले त्यांच्या माराचे, शिक्षकांच्या. त्याच्यामुळे असं कधी जाणवलंच नाही की आपण काहीतरी वेगळे आहोत. तेही मार खातात, आम्हीही मार खातोय, त्याच्यामुळे असं काही फारसं वेगळं जाणवलं नाही कधी. आणि प्रबोधनकार ठाकरे बाळासाहेब आणि माझे वडील यांच्यामधलं काय माझ्याकडे आलं, थोबाड फक्त आलं. अजून नाही, असं काही असं बऱ्याच गोष्टी आहेत अशा. पण पर्टिक्युलरली एखादी गोष्ट सांगायची झाली की हो ही मला प्रबोधनकारांकडनं मिळाली, ही मला माझे काका बाळासाहेब ठाकरेंकडनं मिळाली. माननीय मला असं वाटतं माझ्या आजोबांचं एक वाक्य मला फार महत्त्वाचं वाटतं की महाराष्ट्राबद्दल एखादी कडवट गोष्ट मांडताना तुमच्या नजीकचा माणूस दुखावला तरी चालेल, पण भूमिका महाराष्ट्राबद्दलची सोडू नका. आणि
ती गोष्ट लहानपणापासून मी जे कसं होतं, आपण एखाद्यावरती संस्कार झाले म्हणतो आपण, असे संस्कार कोणी करत नसतं. तुमच्या आजूबाजूला जे काही गोष्टी घडत असतात ते तुम्ही टिपत असता आणि ती गोष्ट तुमच्यावरती होत असते आपोआप. तशी मला असं वाटतं माझ्यावरती अनेक गोष्टींचे संस्कार झाले आणि त्यातनं तो कडवटपणा आला. वडी, अर्थातच तुम्हाला संगीताचा कान त्यांच्याकडनं आला असेल असं आम्हाला नक्की वाटतं. पण तरी देखील तुम्ही नाटक, सिनेमा, इतर कलांची आवड, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांच्या बोटात रंग आणि रेषा अशा दोन्ही गोष्टी आहेत. आत्तापर्यंत, लहानपणापासून आत्तापर्यंत एकीकडे ह्या सगळ्या गोष्टी, स्वतः काका व्यंगचित्रकार, तुम्ही व्यंगचित्रकार, आणि एकीकडे राजकारण, ह्या दोन्ही गोष्टी सतत एकमेकांना सांगड घालत आजपर्यंत कधी असं वाटलं नाही का की आता हे सोडून द्यावं, राजकारण सोडून द्यावं आणि नाही, मी जे शिकलोय ते करावं? ह्याचं कारण असं साहेब की एकदा तुम्ही बोलताना आम्हाला म्हणाला होतात की मला एकदा विषय निघाला होता तेव्हा की मला कधीही राजकारणात यायचं नव्हतं. साहेबांना इथे डिझनीमध्ये मला वाटतं ग्राफिकचं शिक्षण, नाही, मला माझी इच्छा होती त्यावेळेला कॉलेजमध्ये असताना की वॉल्ट डिझनी स्टुडिओमध्ये ॲनिमेटर म्हणून काम करावं. पण ते काही त्यावेळेला कुठची माध्यमं नव्हती, त्यावेळेला काही कसले आत्तासारखं काही ईमेल कोणाला पाठवणं, आपलं काम पाठवणं असं काही प्रकारच नव्हते. कोणाला फोन करायचा आणि कोणाला चिठ्ठी पाठवायची तेच माहीत नव्हतं. त्याच्यामुळे ती गोष्ट तशी राहून गेली. पण सांगड हा भाग असेल तर साधारणपणे मी राजकीय व्यंगचित्रकार झालो आणि राजकीय व्यंगचित्रकार आणि राजकारण हे काही वेगळं नसतं. मला असं वाटतं की त्या राजकीय व्यंगचित्रकारितेचा मला उपयोग भाषणामध्ये होतो किंवा एखादी योग्य गोष्ट योग्य पद्धतीने किंवा एखादं भाषणामध्ये मी मला अनेक लोक म्हणतात, मला जाणवत नसतं, पण अनेकदा मी व्हिज्युअल क्रिएट करतो किंवा तुमच्या डोळ्यासमोर एखादी गोष्ट मी उभी करतो, तर ती कदाचित चित्रकार असल्यामुळे झाली असेल आणि मग त्याचा उपयोग मला राजकारणासाठी होतोच. तर त्याच्यामुळे तर काही वेगळ्या गोष्टी नाही आहेत त्या. इथे एक गोष्ट मला आत्ता सांगावीशी वाटते की मी आत्ता जसं म्हणालो की हातामध्ये तर रंग आणि रेषा आहेतच, संगीताचा कान आहे, तर नुसता कान नाही आहे. आपल्या अनेक जणांना माहीत नसेल पण राज ठाकरे स्वतः उत्तम संगीत देऊ शकतात. इथे सांगायला हरकत नाही, पण त्यांच्या एका चित्रपटातली, मी नाव आत्ता फक्त तसं सांगत नाही, पण त्यांच्या एका मित्राच्या चित्रपटातली एक चाल ही पहिल्यांदा राजसाहेब ठाकरेंनी गुणगुणून मग त्याच्यावरती त्या मित्रांनी पुढचं गाणं बांधलंय. ते गाणं म्हणजे छमछम करताय नशीला बदन. ही मूळ चाल, शब्द माझे नाही तर शब्द नाही, पण ही चाल मूळ स्वतः साहेबांची आहे. आत्ता आनंद म्हणाला त्याप्रमाणे इतर राजकीय नेत्यांच्या तुलनेत विचार करता तुमच्या व्यक्तिमत्वातला हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे की राजकारणाच्या पलीकडे विविध क्षेत्रात तुमचे अत्यंत जीवाभावाचे स्नेही आहेत. म्हणजे अगदी लताबाईंपासून जावेद अख्तर आणि सलीमबाईंपासून तर अगदी अजय अतुल आणि आनंद इंगळे ह्या मराठी कलाकारांमधल्या तर बहुतेक कलाकारांच्या बरोबर तुमचं आता आनंद इंगळे वगैरे असा का हात गेला? लता मंगेशकर वगैरे असं, आनंद इंगळे वगैरे असा तोही हात वरती गेला तर चाललं असतं त्याला. पण खरं बरोबर आहे. याच्यासाठी तरी टाळ्या वाजवाच माझ्यासाठी. तर मला तुम्हाला असं विचारायचं होतं की आत्ता तुम्ही म्हणालात की मी व्हिज्युअल क्रिएट करू शकतो आणि ते तुमच्या भाषणाचं खूप महत्त्वाचं शक्तीस्थळ आहे. तर ह्या कलावंतांबरोबर असलेली इतकी जवळची मैत्री, याच्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाला जे वेगवेगळे पैलू येतात त्याचा तुम्हाला राजकारणामध्ये उपयोग होतो का? निश्चितपणे. आणि म्हणून तुम्ही इतरांपेक्षा वेगळे असता, वेगळा विचार करता असं वाटतं का तुम्हाला? एक माणसं तुम्हाला खूप गोष्टी शिकवत असतात. तुम्ही जेवढे त्यांच्या सानिध्यामध्ये येतात, वेगवेगळ्या क्षेत्रामधले येतात. आता मग उदाहरणार्थ मी तुम्हाला दीदींचा सगळ्यात महत्त्वाचा भाग, एक अशा अनेक गोष्टी आहेत दीदींच्या बाबतीतल्या, पण एक गोष्ट मी तुम्हाला जरूर नक्की सांगेन. आपण मराठी लोक हिंदी बोलताना अनेकदा आपल्याकडे तुझे माझे असल्यामुळे आपण हिंदीत मुझे म्हणतो. मुझे क्या लगा. तर एके दिवशी दीदींचा मला फोन आला, त्यांनी कुठतरी माझा इंटरव्ह्यू बघितला आणि मला म्हणाले, राज मुझे नाही आहे, हे मुझे आहे.
मुझे. तर अशा काही गोष्टी ही माणसं शिकवून जातात तुम्हाला आणि त्याचा नकळत तुमच्यावरती तो परिणाम होत असतो. आणि मी आता ठरवलं की आज ह्यांच्याशी आपल्याला मैत्री करायची, असं कधीच नाही झालं माझं. ती गोष्ट आपोआप घडलेली आहे आणि ती दोन्ही बाजूनी घडली. म्हणजे त्यांनाही तशा, मी कधी या लोकांशी आजपर्यंत कधी राजकारणावरती चर्चा नाही केली आहे. ज्या ज्या क्षेत्रातली माणसं आहेत त्यांच्या क्षेत्रातल्या त्याच विषयावरती बोललेलो आहे आणि त्यांचा मी कधी राजकीय वापर कधी करून घेतलेला नाही. मग माझे मित्र सचिन तेंडुलकर असतील, दीदी असतील, कोणी आशाताई असतील, कोणी सलीम साहेब असतील, कोणी असतील, पण मी त्यांचा कधी राजकीय वापर, राजकीय व्यासपीठावरती आणणं किंवा राजकीय गोष्टींसाठी त्यांना वापरणं ही गोष्ट कधी केली नाही. आणि ही गोष्ट त्यांनाही माहिती आहे की हे हा करणार नाही. आणि मला असं वाटतं त्याच्यातनं हे सगळे संबंध उभे राहतात. यालाच एक जोड प्रश्न की कालपासून हे अधिवेशन सुरू झाल्यापासून सगळेजण माझ्याशी सहमत होतील की या एवढ्या मोठ्या सानोजे कन्व्हेन्शन सेंटरमध्ये फिरताना लताबाई आणि आशाबाईंचीच भावगीतं सगळ्या सेंटरभर घुमत आहेत. त्यांची आता आठवण तुम्ही काढलीत आणि तुम्हाला महाराष्ट्रातल्या मोजक्या भाग्यवंतांपैकी तुम्ही एक आहात की त्यांना ह्या मंगेशकर कुटुंबाचाच पूर्णपणाने खूप जवळचा असा स्नेह मिळाला. तर लताबाई आणि आशाबाईंबद्दल अधिक जास्ती काही बोललात, तुमच्या काही आठवणी सांगितल्या? मी एकच गोष्ट सांगेन आपल्याला. मी आता तुम्ही दोघींची नावं घेतलीत म्हणून असं मला माहीत नाही इतर कोणाच्या बाबतीत आयुष्यामध्ये घडलंय की नाही, पण माझ्या बाबतीत ती गोष्ट घडली आहे, ती पण दोनदा घडली. मी आणि दीदी अनेकदा आम्ही गप्पा मारत असायचो अनेक गाण्यांवरती. त्या काही गोष्टी सांगायच्या, जुन्या आठवणी काही सांगत बसायच्या. आम्ही दोघेच जण त्यांच्या प्रभुगुंजेच्या हॉलच्या सोफ्यावरती बसलेलो असायचो. असं हे दोनदा घडलंय की मी बसलोय, आम्ही गप्पा दोघे जण मारतोय. गप्पा मारता 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 तिकडनं मीनाताई आल्या आणि मीनाताई त्या गप्पांमध्ये जॉईन झाल्या. मग त्या मीनाताई आणि दीदी बोलायला लागल्या की अगं दीदी असं ते असं ताल नाही आहे, ती अशी ताल आहे. मग ते गाऊन दाखवायच्या. मग दीदी म्हणायच्या असं नाही. इतक्यात उषाताई आल्या, त्या बसल्या की अगं दीदी असं नाही आहे ते. मग त्या एकमेकांना अरे तुझ्यामध्ये म्हणायच्या मीना असं नाही. हृदयनाथजी आले, ते बसले. मग ते एकमेकांशी बोलायला लागले गाण्यांवरती. मग ते एकमेकांच्या ताना सुरू झाल्या, एकमेकांच्या गोष्टी सुरू झाल्या, एकमेकांचे अनुभव. इथून दुसऱ्या ह्याच्यातनं आशाताई आल्या. म्हणजे माझ्या बाजूने इथे दीदी, इथे मीनाताई, उषाताई, इथे हृदयनाथजी, इथे आशाताई. मी विम्बल्डन फायनल दोनदा पाहिली आहे घरात. त्या आता हे असं कोणाच्या नशिबात असेल की नाही मला माहिती नाही, असेलही, पण माझ्या बाबतीत घडलेली ही गोष्ट आहे. राज ठाकरे या माणसाचा स्वभाव हा शक्यतो खूप त्यांची भीती वाटते, त्यांना घाबरून असतात माणसं. असं एक चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आत्तापर्यंत तुम्ही तसं ते प्रोजेक्टही केलं आहे कदाचित, पण तुमचा मूळ स्वभाव काही वेगळाच आहे. जसं मगाशी हा म्हणत होता की आज तुम्हाला राजा असं म्हणताना यारों का यार असं तुमचे अनेक मित्र म्हणतात. आत्तापर्यंत तुम्ही काहीही जे मित्रांसाठी केलंय ते डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कधी कळलेलं नाही आहे. असा हा शूर, दानशूर, कोणालाही न घाबरणारा माणूस आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का? किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली आहे असं कधी झालंय का? नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय. आई. आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं? त्यांना घाबरलो नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई आणि एक माझ्या मुलांची आई. मला ना कधी कधी हे जे प्रश्न विचारतात ना, अनेक जण मला विचारतात की राज ठाकरे तुमचा कडक स्वभाव आणि असे रागावलेले असतात आणि असं असतं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो एकदम मृदू स्वभाव वगैरे. मी मागेच एका उच्चार मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. तुम्ही तेच म्हणणार. ते आता म्हणाले मी ह्यांना घाबरतो पण पळून कधी गेलो नाही. कसं पळणार आता? बर, मी माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो. आज त्याही इथे आलेले आहेत.
आणि तुम्हाला असं विचारतो की हे म्हणतात मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही. लाईट्स प्लीज आत्ता लावलेत. हां, तर तुम्हाला असा कुठला प्रसंग माहिती आहे का? मी पळून गेल्याचा? त्यांनी शोधलंय काहीतरी. मी तुला सांगितलं होतं त्याला विचार सांगू का नको. कोणता? 31 डिसेंबर रात्री. अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग ते तर सांगा ना. अरे झालं असं, 31 डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलंय हे ह्यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं. रात्री काहीतरी 2, 2:30, 3च्या सुमारास मी ह्यांना म्हणजे हिला सोडायला गेलो गेटपाशी. तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं. तर हिने मला सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. बरं 31 डिसेंबरची पहाट होती. मी बघतोय, म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे. ती बोलली निघ आत्ता, ते बाबा आहेत. आणि जेव्हा मला ते दिसले त्यावेळेला एकदाच पळून गेलो होतो फक्त. अच्छा, तसं पळून जाणं तेवढंच. कारण तेव्हा आम्हाला मोहन काका असं म्हणाले होते की फायनली वाघाने त्याची पोरगी सिंहाला दिली. तुम्ही काय म्हणालात त्याच्यावर? मग कशावरनं? वाघांची मुलगी सिंहाच्या घरी आली. नाही, त्यांना नाही, आम्हाला म्हणाले होते. माझी आया झडली आता सगळी. तेव्हाचे फोटो आहेत का रे? मागे पहा तुम्ही कसे दिसता पण वेगळे. धन्यवाद शर्मिलाताई, तुम्ही इथपर्यंत आलात आज आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आपण तुमच्या रागाबद्दल बोललो, ते गंमत त्याच्यातली आपण बाजूला ठेवू. पण एकूणच जर का बघितलं तर तुमच्या भाषणामध्ये जेव्हा तुम्ही जाहीर सभांमध्ये प्रामुख्याने बोलता तेव्हा तुमच्या मनामध्ये उसळणारा व्यवस्थेविरुद्धचा राग जो आहे तो सातत्याने असा खरा खरा लखलखताना दिसतो. अनेकांचा राग फक्त शब्दात असतो. तुमचा शब्दांच्या पलीकडे जो व्यवस्थेच्या विरोधातला राग आहे तो अखंड जिवंत आहे इतकी वर्ष तुमच्या मनामध्ये. ह्या रागाचा संबंध तुमच्या तारुण्याशी आहे का आणि व्यवस्थेशी तो किती आहे? ते त्याचं तारुण्याशी काय संबंध? आमच्या आजोबा सांगायचे ना की माणूस विचाराने तरुण पाहिजे, कळलं का? वय वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे तिकडे असतात, पण तो विचाराने तरुण असेल तर मला असं वाटतं की त्याला राग येणं स्वाभाविक आहे. आणि ज्या गोष्टी आपल्याकडे घडत असतात, मी कालच कोणाशी तरी बोललो होतो इथे आपल्या हॉटेलच्या गेटवरतीच मला काही जण मला भेटले. त्यांना मी त्यांना सांगत होतो की भारतामध्ये लोकशाही आपण म्हणतो, पण भारतामध्ये लोकशाही नाही आहे. आपल्याला लोकशाहीचा अर्थच नाही कळलाय अजूनपर्यंत भारतामध्ये. अमेरिकेमध्ये जी आहे त्याला मी लोकशाही म्हणेन. आणि याचं कारण माणूस नुसता सुशिक्षित असून चालत नाही, माणूस सुज्ञ असायला लागतं. ते जे सुज्ञ असणं, तिथे डेमोक्रेसी नांदते, तिथे लोकशाही नांदते, कळलं का? मला बोलायला मिळतंय. त्यांना मी तेच उदाहरण दिलं की ऑस्करच्या व्यासपीठावरनं मेरिल स्ट्रीप येतात आणि त्या ट्रम्पच्या विरोधात बोलतात. आणि त्या बोलल्यानंतर, इतकं कडवट बोलल्यानंतर मेरिल स्ट्रीपच्या चित्रपटांना काही त्रास होत नाही त्याच्यानंतर. मला असं वाटतं की ह्याच्यासारखी लोकशाही नाही कुठची. पण हे वातावरण भारतात का तयार होऊ शकलं नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, आपल्याकडे तसं नव्हतंच ना कधी. इतके हजारो वर्ष राजा आणि प्रजाच होतं ना. अचानक कोणाला तरी वाटलं आणि तुम्ही लोकशाही, जगातली सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश, ते फक्त आपल्याकडे पॉप्युलेशनने मोजतात, त्याचा लोकशाहीशी काही संबंध नाही. पण ज्या प्रकारच्या आपल्याकडे इलेक्शनच्या सिस्टीम चालतात किंवा ज्या प्रकारचं काय आपण ज्याला भ्रष्टाचार म्हणूया, ज्या प्रकारचं करप्शन, आता करप्शन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या इकडे अमेरिकेत पण असतील, कुठे युरोपात असतील, अजून ठिकाणी असतील, पण खालपर्यंत नाही आलंय ते वरच्या लेवलला काहीतरी असतील गोष्टी, पण ते खालच्या लेवल आपल्याकडे सगळ्या वरपासून खालपर्यंत सगळं आलंय. आणि त्याच्यामुळे आपण एक साधं उदाहरण समजा घेतलं की
एखाद्या मुलाला जर समजा डॉक्टर होण्यासाठी म्हणून जर समजा 1-2 कोटी रुपये जर समजा कॉलेजला द्यावे लागत असतील, तर तो कॉलेजमधनं बाहेर पडल्यावर डॉक्टर झाल्या पहिल्यांदा लुटायला सुरुवात करेल 2 कोटी. आता हे 2 कोटी रुपये द्यायचे, त्याच्यातनं त्यांनी डॉक्टर व्हायचं. मला असं वाटतं की ह्या पूर्वी गोष्टी नव्हत्या ना, ह्या हल्ली सगळ्या वाढायला लागल्यात आणि त्या खूप देशामध्ये खूप वाढत आहेत. मला काय देशाला आपल्या शिव्या द्यायच्या नाही आहेत, तो उत्तमच देश आहे, त्याच्याबद्दल प्रश्न नाही आहे. पण काही सिस्टीम्स अशा आहेत ज्याच्याबद्दल मला राग येतो, ज्या मी बोलून दाखवतो, ज्या मी व्यक्त करतो. तुम्ही आता म्हणालात की सिस्टीम्स काही राग येतो. अनेक वेळेला बोलताना म्हणजे मी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, साधी गोष्ट. आत्ताच निवडणुका झाल्या, ग्रॅज्युएट कॉन्स्टिट्युन्सी, पदवीधर मतदारसंघ, याच्यातनं एक आमदार निवडून येतो. ऐका आम्ही काय म्हणतोय ते. पदवीधर मतदारसंघामधनं एक आमदार निवडून येतो. जो उमेदवार, त्याला ग्रॅज्युएट झालेली माणसं मतदान करतात. बरोबर आहे? म्हणजे शिक्षित माणूस रांगेमध्ये उभा राहून त्या माणसाला मतदान करतो. तो जो कॅन्डिडेटचा फॉर्म आहे, फॉर्म जो भरायचा, त्याच्या खाली, मी पूर्वी बघितलं होतं, आत्ता पाहिलेलं नाही आहे, पण तरी अजूनही तेच आहे, त्याच्या खाली लिहिलेलं आहे त्या फॉर्मच्या, जो उमेदवार फॉर्म भरतो, सही अथवा अंगठा. म्हणजे तो उमेदवार शिक्षित असला पाहिजे अशी अट नाही आहे, पण त्याला मतदान करणारी माणसं ही शिक्षितच असली पाहिजेत. ही कोणती लोकशाही आहे? हा कुठचा प्रकार आहे? आणि दिवसा ढवळ्या तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसत असताना आपण त्या गोष्टी बस आपला देश आहे, राज्य आहे म्हणून स्वीकारायच्या, मला मान्य नाहीत त्या गोष्टी. ही साहेब झाली सिस्टीमची गोष्ट. पण अनेक वेळेला मराठी माणसाच्या सामूहिक स्वभावाविषयी सुद्धा तुम्हाला प्रचंड त्रास होतो. त्या नक्की कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत मराठी माणसाच्या? इतक्या वेळेला तुम्ही मराठी माणसासाठी मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन, अशा अनेक गोष्टी तुमच्या मनात केल्या आहेत, तुमच्या मनात असतात. पण तरी मराठी माणसाचं एक सामूहिक मन आहे, जे तुम्ही अनेक वेळेला म्हणता, आणि त्याच्या काही गोष्टींचा तुम्हाला प्रचंड राग येतो. तो राग नक्की काय आहे? नाही, मला असं वाटतं की आपण मराठी म्हणून एकत्र येऊन, जसा कानडी माणूस विचार करतो, कळलं का, जसा बंगाली माणूस विचार करतो, जसा तमिळ माणूस विचार करतो, जसा गुजराती माणूस विचार करतो. गुजराती माणसं एकमेकांसमोर आली की गुजरातीमध्ये बोलतात, तमिळ माणसं एकमेकांसमोर आली की तमिळमध्ये बोलतात. आपल्याकडचाच महाराष्ट्रामधला प्रॉब्लेम आहे, जो मला महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मला जाणवतो. इथलं मला माहिती नाही, मी आताच 3 दिवस झाले आलोय, पण ते हिंदीत वगैरे बोलायला लागतात. मला या सगळ्या विषयावरती मला 1-2 तासाचं लेक्चर देता येईल या सगळ्या गोष्टींवरती. पण मला एवढंच म्हणायचं की आपल्यामध्ये साधी गोष्ट सांगतो, आपण कुठे तुटतो किंवा फुटतो. आज इथे माझ्या अनेक माता भगिनी आलेल्या असतील. तुम्ही जर समजा एखाद्याच्या घरी जेवायला गेलात, बरोबर, आणि समजा त्याच्याकडे काही पदार्थ बनवलेले असतील. समजा आपण एक उदाहरण म्हणून घेऊया, आपण समजा तिथे त्यांनी एक वरण बनवलेलं असेल, तर तिथे एक बाई जागी होते आणि ती एक वाक्य बोलते, जे अनेक ठिकाणी मी ऐकलेलं आहे, कदाचित ते तुम्हाला इथेही ऐकायला मिळत असेल. आमच्याकडे जरा थोडंसं वेगळ्या पद्धतीचं होतं, फोडणी जरा वेगळी घाल. आता हे जे आमच्याकडे जे आहे ना, इथेच तुम्ही पहिल्यांदा त्याला दूर लोटता. असं तामिळांमध्ये होत नाही, असं बंगाल्यांमध्ये होत नाही, असं गुजरातांमध्ये होत नाही. मला असं वाटतंय की आपण मराठी म्हणून ज्या वेळेला एकत्र उभे राहू, या जातीपातीच्या सगळ्या भिंती गाडून पाडून ज्या वेळेला उभे राहू, त्यावेळेला मला असं वाटतं जग आपली दखल घेईल. जग आपली दखल घेईल. खरं तर ह्याच्या पुढचा प्रश्न थोडासा पुढे होता, पण आता तुम्ही जातीपातीचा विषय काढला आहेत म्हणून आपल्याला अनेक वेळेला माहिती आहे की साहेब असं म्हणाले, ते जातपात मला मान्य नाही, मला एकाच वेळेला जातपात मान्य आहे, ती म्हणजे खाद्यपदार्थांमध्ये.
वेगवेगळ्या जाती जमातींमधले जे उत्तम उत्तम खाद्यपदार्थ आहेत तेव्हाच मला जातपात मान्य आहे. साहेब, आता मग हा विषय निघाला आहे म्हणून मी पुढचा प्रश्न विचारतो. मला जातपात मान्य नाही, मला जात कळत नाही असंही तुम्ही एकदा म्हणाला होतात. आज जेव्हा राजकीय संपूर्ण वर्तुळात महाराष्ट्रामध्ये सतत जाती